कोडे तुमचं कोडिंग क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या अल्जेब्रा मधील 6वा धडा स्टॅटिस्टिक्सला आज स्टार्ट करतो. या धड्यामध्ये आता जो आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट पासून स्टार्ट करणार आहे, याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये 3 गोष्टी बघणार आहे. ते म्हणजे कुठल्या येणार आहे? 3 मेथड आहे. डायरेक्ट मेथड, अझ्युम्ड मीन मेथड आणि स्टेप डिव्हिएशन मेथड. हे काय असतात? DAS. लक्षात कसं ठेवणार? आपलं मच्छर असतो घरामध्ये, मच्छरला काय म्हणतात? डास. बरोबर नाही? अशा प्रकारे एक मच्छर असतो आपला, बरोबर. मग त्याला आपण काय म्हणतो? डास म्हणतो. मग DAS याच्यावर लक्ष ठेवायचं. याचे जे कॉलम असणार ते कॉलम कसे बनतात? 4, 5, 6. म्हणजे डायरेक्ट मेथडचे 4, अझ्युम्ड मीन मेथडचे 5 आणि स्टेप डिव्हिएशन मेथडचे 6. हे थेअरी मध्ये सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगते, त्यामुळे तुमची जास्त लक्षात राहील. सोडवणार कसं? जे डायरेक्ट मेथड आहे तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये बघितलेले आहे. ते त्यामध्ये कुठं टॅली जास्त होतं. आपल्याला याच्यामध्ये टॅली करायचं नाहीये. टॅली म्हणजे कसं खानाखुना आपण करत होतो की एक मोठा लार्ज डाटा दिला जायचा, मग कट करून आपण एक रेशो वगैरे वाढायचो. त्याच्यामध्ये ते काही गरज नाही लागली. आपण डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू प्रॅक्टिस सेट 6.1 पासून स्टार्ट करतो. पहिल्यांदा काय दिले? द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स and time they utilize daily for their studies. म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्याने किती वेळ अभ्यास केला ते डाटा लिहिलेला आहे. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये किती येणार? 1, 2, 3, 4 चारच कॉलम येणार आहे. असे कॉलम येणार आहे. पहिल्यांदा येणार आहे क्लास मध्ये काय येणार? आपण लिहिणार क्लास मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण लिहिणार की टाइम इथे येणार आहे. टाइम ऑफ स्टडी कंसात येणार आहे आवर्स मध्ये, तासांमध्ये येणार. तेच आपण लिहिणार किती? 0 to 2 आवर्स, त्यानंतर 2 ते 4 आवर्स, 4 ते 6 तास, 6 ते 8 आणि 8 ते 10. 0 to 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10. ओके. मग प्रत्येकाचे याचा क्लास मार्क काय येणार आहे? क्लास मार्क काय असतो? लोअर लिमिट अधिक अप्पर लिमिट भागिले 2. दोघांच्या मध्ये 0 अधिक 2 भागिले 2 काय असतं? 1. 4 आणि 2 6, त्याचे निम्म 3. याचा येणार आहे 6 आणि 4 10 अधिक भागिले 2 5. 6 आणि 8 किती असतं? 14, त्याचे निम्म 7. 10 आणि 8 18, 18चे निम्म 9. ओके. फ्रिक्वेन्सी, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी काय येणार? 7. याची 7, दुसऱ्याची 18, तिसऱ्याची 12, त्यानंतर 10 आणि 3. यांची बेरीज किती येते? 8 आणि 2 10, 7 आणि 3 10, 10 आणि 20, 20ची 0 हाताला 2, 2 आणि 1 3, 4 5, किती आली? 50. इथे काय दिलं आपल्याला? एकूण 50 स्टुडंट झाले. मग फ्रिक्वेन्सी काढायची. इथे फ्रिक्वेन्सी आपण लिहिली. मग आपण काय लिहिणार? क्लास मार्क्स इंटू फ्रिक्वेन्सी. FI XI किंवा XI FI लिहिलं तरी सेमच पडतं. मग याचं गुणाकार 7 1 7, 18 3 54, 12 पंचे 60. यांचा गुणाकार करायचा असतो. लास्ट टेबल मध्ये नेहमी या दोघांचा गुणाकार करायचा असतो. मग 12 पंचे 60, 10 7 70 आणि 9 3 27. पण याच्यामध्ये 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, चालेल 2 आणि 1 3, 7 आणि 3 10, 6 आणि 5 11, 11 आणि 10 21. किती आहे? 21. मग इथं मीन काढायचं. मीन काय असतं? एक्स बार म्हणून डिनोट केलं जातं. मीन कसं? एक्स बार म्हणून डिनोट केलं जातं. मग इथं आपण लिहिणार मीन एक्स बार इज इक्वल टू, हे असतं सिग्माचं चिन्ह. सिग्मा म्हणजे काय? समेशन. इथं पण सिग्मा आहे, इथं पण सिग्मा आहे. सिग्मा म्हणजे काय? सगळ्यांची बेरीज, समेशन ऑफ. इथं काय झालं? त्याचं फॉर्म्युला समेशन ऑफ FI XI भागिले N. N पण असतं, N असतं, किंवा समेशन ऑफ FI लिहिलं तरी सेमच पडेल. मग इथं 218 भागिले 50 किती येणार आहे? 218 भागिले 50. ओके. मग आपण काय करू? पॉइंट मध्ये करताना याला लिहिले 2 करू. काय भेटेल आपल्याला? छेदामध्ये 100, 42 16 हातचा 1, 2 2 3, 2 2 4. छेदात 2 शून्य, 2 संख्येच्या आधी दशांश चिन्ह.
4.36 आवर्स. आपण काय केलं, मीन काढलं. मीन कशाचं काढलं आपण, तासांमध्ये. म्हणजे त्याचं जी युनिट येणार ते पण काय येणार आहे, आवर्स मध्ये येणार आहे आपलं मीन. आन्सर काय येणार, आन्सर इथं आपल्याला काय सांगितले, फाइंड द टाइम विथ आपण द मीन टाइम, द मीन टाइम, द मीन टाइम spent by students spent by students for their studies, for their studies, त्यांच्या अभ्यासासाठी is 4.36 hours. ओके, ही जरी डायरेक्ट मेथड. आता याच्यामध्ये क्रमाने नाही घेतलं मी, एक प्रश्न मधून ऍड केलेला आहे. पहिला डायरेक्ट आहे, दुसरा अज्युम्ड मीन आहे, तिसरा पण डायरेक्ट पण अज्युम्ड मीन, आणि लास्टचे दोन स्टेप डिव्हिएशन. पण मी काय केलं, एक प्रश्न वर घेतला, पहिला दुसरा ना डायरेक्ट आपण पाचवा बघणार. दुसरी मेथड काय दिली आपल्याला, अज्युम्ड मीन मेथड. काय दिली, अज्युम्ड मीन मेथड. याच्यामध्ये काय दिले, इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय, टोल जो असतो आपला, टोल पेड बाय ड्रायव्हर अँड द नंबर ऑफ व्हेकल्स इज शोन, फाइंड द मीन ऑफ द टोल बाय अज्युम्ड मीन मेथड. इथं काय लिहिलं, सर्वात पहिल्यांदा क्लास काय येणार आहे, इथं टोल इथे घेणार आपण रुपीज, तिथे घेणार आपण 300 ते 400, इथं 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700 आणि 700 ते 800. ओके, याचं काय लिहिणार, पहिल्यांदा क्लास मार्क काय असतो आपला, पहिला ते दुसरं भागिले 2, किंवा माहित नसतं ते दोघांच्या मधलं 300 आणि 400 मधलं काय असणार आहे, 350. या दोघांच्या मधलं 450, या दोघांच्या मधलं 550, या दोघांच्या मधलं 650, या दोघांच्या मधलं काय येणार आहे 750. इथपर्यंत लक्षात आलं. आता इथं xi मायनस आहे, मायनस a काय करायचं असतं, याच्यात एक अज्युम करायचं असतं, एक मीन, की याच्यामधलं घ्यायचं असतं. याच्यामध्ये 5 आहे म्हणून मधलं आपण काय घेणार, याला आपण काय म्हणणार, इज इक्वल टू a म्हणायचं. बरोबर, याला काय म्हणायचं, a काय म्हणलं आपण 550. बरोबर, ए काय म्हणलं आपण 550. मग त्याला जर समजा आपण ए मानलेलं आहे, मग बाकीच्यातून ते वजा करायचं, एवढंच आहे त्यातून. मग त्यातून वजा केलं, पहिल्यांदा 550 मधून 550 केली तर राहिले 0. ह्याच्यापेक्षा मधला फरक किती आहे, 100. तर इथे जास्त 100, इथं काय येणार 200, इथं काय येणार आहे -100, इथं काय येणार आहे -200. ओके, आपलं हे आलेलं. इथं फ्रिक्वेन्सी काय दिली आपल्याला 80. पहिलं काय दिलं 80, दुसरं 110. जर समजा आता बघ इथं किती 5 आहे, जर 6 दिले असतील तर काय करायचं, निम्म्याच्या थोडस पुढचं घ्यायचं. म्हणजे 6 दिले असतील तर आपण काय करणार, निम्म तर येत नाही 3.5, मग आपण काय करणार चौथं घ्यायचं. ओके, मग इथं फ्रिक्वेन्सी 110, नंतर 120, त्याच्यानंतर 70 आणि 40. ओके, एवढं लक्षात आलं का? पण एकदा सांगतो, आपण काय केलं, पहिल्यांदा टोल घेतला, क्लास मांडला, त्यानंतर क्लास मार्क असतो. इथं मेन गोष्ट, इथं हे सगळे क्लास काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे म्हणजे कसं 300 400 400 500 500 600 600 700 700 800. जर डिस्कंटिन्युअस आला असेल तर आपल्याला कंटिन्युअस करावं लागेल. याच्यामध्ये कसं थोडं 50 किंवा त्या दोघांच्या मधली संख्या थोडं पुढे मागं करावं लागतं, थोडीशी एखाद्यात वाढ करावी लागते, एखाद्यात कमी करावी लागते. अप्पर लिमिट मध्ये थोडंसं वाढवायचं, लोअर लिमिट मध्ये थोडंसं कमी करायचं, काहीतरी करून त्यांचं काय करायचं, सगळ्यांचं जे क्लास आहे ते कंटिन्युअस करायचं. याला याची समेशन काय येणार आहे, इथं सगळे एक अक्षराने 0, 8 आणि 2 10, 7 आणि 1 8, असं करू आपण. 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 22, आजचा आला 2, इकडे आला 2 आणि 1 3 आणि 1 4, इथे आलं आपलं 420. ओके,
समेशन ऑफ एफ आय काय आलं आपलं 420. मग फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन. हे डीआय काय असतं डेव्हिएशन असतं. काय असतं डेव्हिएशन. मग फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन हे लास्टचा जो गुणाकाराचा असतो ते काय असतं अगोदरचे दोन जे कॉलम असतात त्याचा गुणाकार असतो. ओके यांचा गुणाकार काय 8 दुने 16 16ला 3 शून्य 1 2 3 मायनस अकरा याला किती शून्य 3 1 2 3 11 1 11 मायनस इथं 0 इथं 3 शून्य 1 2 3 7 1 7 इथं 3 शून्य 4 दुने 8 ओके 8 आणि 7 7 7 14 1 15 म्हणजे 15 15 तून 16 गेले 15 तून 16 गेले मायनस 1000 इथे काय झालं मायनस 12,000 किती येणार यांचा की 15 7 आणि 8 7,000 अधिक 8,000 किती येणार आहे 15,000 15,000 वजा 16,000 मायनस 1,000 मायनस 1,000 आणि 11,000 करणार मायनस 12,000 एकूण किती आलं आपलं मायनस 12,000. आता इथं काय इथं जो मीन आहे मीनचा फॉर्म्युला थोडा वेगळा आहे. कसं करायचं आपण पुढे कसं आलो तसं उलट जायचं म्हणजे इथं आपण डीआय काढलं एफ आय डीआय काढलं पण इथं डी आला ना इथं आपल्याकडे येतो डी बार डी बार इज इक्वल टू काय आलं आपलं हे भागिले हे नेहमीच शेवटचं जे पण येते ह्याला यांनी भागायचं इथं आपण काय करणार डी बार इज इक्वल टू मायनस इथं सिग्मा किंवा समेशन ऑफ एफ आय डी आय भागिले एन काय करायचं एन नेहमीच हे शेवटचं जे असतं इथं काय आलं आपलं फक्त डायरेक्ट मेथड मध्ये डायरेक्ट मीन येतं डायरेक्ट आपलं उत्तर इथं लास्टला आपण काय घेतलं डी एफ आय डी आहे इथं डी आला इथं आपण घेणार डी बार इज इक्वल टू काय समेशन ऑफ एफ आय डी आय भागिले नेहमीच लास्टच्या दोन कॉलम मध्ये काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा लास्टच्या बेरजेचा भागाकार करायचा इथे समेशन ऑफ एफ आय डी आय भागिले म्हणजे 12,000 भागिले 420 मायनस 12,000 भागिले 420 शून्याला शून्य गेला बे दुने 4 बे एक बे बे 12 600 मायनस 600 डी बार इज इक्वल टू 21 दुने 2 राहिले किती 18 वर शून्य 21 चौक 21 8 68 असे 168 राहिले 12 वर शून्य पॉइंट 21 5 5 बस मायनस 28.5 आता मीन काढायचं काय मीन म्हणजे सरासरी कशी काढणार मीन काय येणार आहे इथं बघा आपण पुढून कसं केलं सरळ आपण हे काढलं त्यातून -1 केला बरोबर आणि नंतर मग यांचा काय केलं गुणाकार केला मागे आपण बघा जसं पुढे गेलो तसं मागे यायचं इथून पहिल्यांदा वजा केलं नंतर गुणाकार केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय केलं भागाकार केला इथं काय केलंय वजा केलं इथं काय करणार अधिक हे करायचं इथे लिहिणार आपण इथं ए प्लस डी बार ए प्लस डी ए काय येणार आपला ए आपण मानलेला काय आलेला 550 अधिक डी बार म्हणजे मायनस 28.5 550 वजा 28.5 शून्यातून 5 जाते मला 10तून 5 गेले 5 10तून 9 गेले राहिला 1 5तून 3 गेले 2 किती आलं 521.5 उत्तर किती आलं आपलं 521.5 इथं अधिक डी आहे पण इथं आपल्याला डी ची व्हॅल्यू काय आली -28.5 आली त्यामुळे तो काय आला तिथून मायनस असणार आन्सर काय आला आपलं 521.5 इथं चेक करा 521.5 इथं आन्सर लिहू आपण आन्सर the toll paid by the toll paid by drivers and the number of vehicles by
drivers किंवा द ॲव्हरेज टोल ॲव्हरेज पेक्षा काय म्हणते मीन द मीन टोल पेड बाय द ड्रायव्हर्स इज 521.5 रुपये. टोल कशात पे केलाय रुपीज मध्ये, त्यामुळे आपलं उत्तर काय आलं रुपीज मध्ये. बरोबर आहे. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन बघितला आपण. तिसरा क्वेश्चन बघू लगेच. आता एक तिसरी आहे आपल्याला स्टेप डिव्हिएशन मेथड. काय येणार आहे स्टेप डिव्हिएशन मेथड. स्टेप डिव्हिएशन मेथड मध्ये काय लिहिणार आपण बघा. सेम आता आपण बघितलं डी ए एस 10, डी मध्ये 4, ए मध्ये अजून कमी मध्ये 5 आणि स्टेप डिव्हिएशन मध्ये 6. बरोबर. 6 म्हटल्यानंतर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 झाले. याच्यामध्ये सेम मगाशी आतापर्यंत अजून मध्ये जिथपर्यंत गेलं सेम करायचं, फक्त एक कॉलम ऍड आहे. बघ लक्षात घ्या. पहिल्यांदा क्लास काय दिलं आपल्याला. पहिलं क्वेश्चन बघा. A frequency distribution of funds collected by 120 workers in a company for drought affected people are given in the following table. Drought म्हणजे काय दुष्काळ. एखाद्या गावामध्ये दुष्काळ पडला की काय तिथं मदत भेटावी म्हणून एखाद्या कंपनीकडून काय केलं सगळ्या वर्करनी 120 वर्करने काय केले काही पैसे काही रुपये असे जमा केले निधी. मग त्याच्यासाठी हा टेबल दिलेला आहे की 500 रुपये किती जणांनी दिले 0 to 500 काय 100 दिले असतील 200 दिले असतील डायरेक्ट दिले जातात. तिथे काय मोजलं नाही जात तू जादा दिले तू कमी दिले डायरेक्ट दिले जातात. 0 to 500 मध्ये किती 35 जणांनी दिला, 1000 पर्यंत 28 जणांनी दिला, 1000 ते 1500 32 लोकांनी दिला, 1500 ते 2000 15 जणांनी दिला, 2000 ते 2500 10 जणांनी दिला. मग इथं बघा क्लास आपण लिहिणार. सर्वात पहिला क्लास काय ना फंड कशात येणार रुपीज मध्ये. कशात फंड येणार आहे आपलं रुपीज मध्ये. फंड कशामध्ये आले पैसे रुपीज मध्ये. त्याची रेंज लिहिणार आपण 0 to 500 500 ते 1000 0 to 500 500 ते 1000 1000 ते 1500 1000 ते 1500 1500 ते 2000 2000 ते 250. ओके. मग इथं क्लास नाव या दोघांच्या मधलं काय ना 0 अधिक 500 भागिले 2 म्हणजे काय आहे 250 रुपये. याच्यामध्ये 750 या दोघांच्या मधलं 1250 याच्यामध्ये 1500 आणि 1200 ह्यातलं काय नाही 1750. याच्या क्लास मध्ये काय नाही यांची बेरीज भागिले 2 काय ना 2250. ओके. मग यातलं अजून काय म्हणणार हे मधलं आहे पण आपण याला काय म्हणणार ए. याला ए असं म्हटलं तरी चालेल. ए इज इक्वल टू ए लिहिलं तरी चालतं. तुमच्या कसं लिहिलं तरी चालेल. मग हे त्यातून आपण वजा करतो. वजा काय करतो आपण 1250 हे आपण वजा करतो. सर्वात पहिल्यांदा जिथून इथं काय येणार आपलं 0 इथं पहिल्यांदा 0 दिला. यातला फरक कितीचा आहे 5 आणि 2 चालेल. म्हणजे यातला फरक कितीचा आहे 500 आणि याच्यातला अजून फरक कितीचा आहे जवळजवळ डायरेक्ट 1000. सेम इकडं इथं काय येणार -500 -1000. बरोबर. आपल्याकडं हे आलं DI आलं डेव्हिएशन. याला काय म्हणतात डेव्हिएशन. ओके. नंतर UI त्याला काही नाव नाही डायरेक्ट इथं DI भागिले G. कशाला बघतोय आपण DI म्हणजे काय DI भागिले G म्हणजे ह्या सगळ्यांना भागायचे. मग या सगळ्यांचा काय काढायला लागतो इथं मसावे काढतो. मसावे म्हणजे कसं एक अशी मोठ्यात मोठी संख्या ज्याने या सगळ्यांना भागतो. अशी कुठली संख्या ज्याने या सगळ्यांना भाग जातोय तर 1 आहे 2 आहे पण मोठ्यात मोठी पाहिजे. मोठ्यात मोठी काय म्हणणार आपण इथं 500 100 पण आहे पण मोठ्यात मोठी पाहिजे. इथं आपण काय करणार 100. याला सगळ्यांना काय करणार भागिले 100.
इथं आपण लिहिणार DI भागिले इथं 500. 500 सर्वात मोठ्यात मोठी संख्या आहे ज्याने या सगळ्यांना भागतो. कसं ठरवलं? कशाला बघतो आपण? DI भागिले G. मग DI ला बघतो, मग DI काय आला? या सगळ्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या काय आली आपली? G असते. ते काय आली? 500. मग 1000 भागिले 500. 500 दुने 1000 मायनस 2. 500 के 500 त्यानंतर 0. 500 के 500 500 दुने 1000. एवढा आला लक्षात. फ्रिक्वेन्सी, मग फ्रिक्वेन्सी मांडायची 35 28 इथं 32 नंतर 15 10. नेहमी सारखं शेवटच्या दोन कॉलमचा काय येणार? गुणाकार. FI/UI फ्रिक्वेन्सी इंटू UI या दोघांचा नेहमी गुणाकार असतो. 35 दुने काय असतं? 70 पण मायनस 70 आहे. 28 एके 28 मायनस 28 32 एके 32 0 32 गुणे 0 32 15 एके 15 10 गुणे 20. ओके, अशा प्रकारे याला आपलं यांची काय करायची? बेरीज 15 अधिक 20 यांची पण बेरीज करायची. 8 आणि 2 10 5 आणि 5 10 10 आणि 20 0 हात चालला 2 3 आणि 3 6 6 आणि 2 8 1 9 1 10 आणि 2 12. बेरीज किती आहे? 120. इथं आपल्याला काय सांगितले? बाय 120 वर्ग म्हणजे 120 जे वर्कर्स आहेत, कामगार आहेत, त्यांनी एकदा पैसे जमा केले आणि आपली एकूण संख्या किती आहे? 120. म्हणजे आपण सोडवलं बरोबर, म्हणजे बेरीज तरी बरोबर आहे. मग यांचा गुणाकार केला, आता ह्यांची पण बेरीज केली. समेशन ऑफ FI/UI या सगळ्यांची बेरीज. मग यांची बेरीज काय येणार आहे? सर्वात पहिल्यांदा 15 अधिक 20 किती येणार आहे? 35. आणि यांची बेरीज किती येते? यांची 8 7 आणि 2 9 98 मायनस 98. यातून काय करायचंय आपल्याला? 35 वजा करायचे. 8तून 5 गेले किती राहिलं? 3 9 9तून 3 गेले राहिले 6 किती आलं? मायनस 63. म्हणजे किती आलं आपलं? मायनस 63. आता इथं आपण काय केलं? FI समेशन ऑफ FI सिग्मा FI म्हणजे या सगळ्यांची बेरीज. एकूण बेरीज किती आली? मायनस 63. मग जसं आपण पुढे तसं मागायचं. या दोघांचा गुणाकार इथे केला बरोबर. या दोघांचा काय करायचा? भागाकार करायचा. यांच्या बेरजेचा भागाकार. इथं काय आलं? UI इथं काय लिहिणार आपण? U बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI/UI भागिले n लिहू शकता किंवा समेशन ऑफ FI. समेशन ऑफ FI समेशन ऑफ FI/UI किंवा भागिले समेशन ऑफ FI किंवा n लिहू शकता. हे किती आलं आपलं? मायनस 63 भागिले 120 हे भागिले. मग यांचा भागाकार किती येतो? त्याचा भागाकार केला तर किती येते? मायनस 0.52. ठीक, किती येतो? 52. मग इथं आपल्याला U बारची व्हॅल्यू भेटली. नंतर इथं काय केलेलं आपण? भागिले G केलेलं. मी इथं काय करणार? गुणिले G करणार. मग इथं आपण लिहिणार मीन x बार इज इक्वल टू कसं करणार बघा. सर्वात पहिल्यांदा आपल्याकडं जे कसं केलं बघ. पहिल्यांदा आपण काय करायचो? वजा आहे तर इथं काय करणार? अधिक आहे म्हणजे A अधिक आहे. त्याच्यानंतर हे भागिले G आहे ते काय करणार आपण? गुणिले G. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण काय करू? इथं U बार गुणिले G आणि हे A मध्ये अधिक करणार. A मध्ये काय करणार? ते अधिक करणार. मीनचा फॉर्म्युला असंच येणार A प्लस U बार गुणिले G. इथं भागिले G केलं तिथं काय करणार आहे? गुणिले G. आणि जी आधी व्हॅल्यू त्यामध्ये आपण काय करत होतो? पहिल्यांदा इथं मायनस आहे तर प्लस आहे. मग A इज इक्वल टू हे काय घेतलं आपण? 1250 अधिक U बार किती आलं? मायनस 0.50 गुणिले G काय घेतलं आपण? 500. G 500 1250 मायनस यांचा गुणाकार करायचा. दशम चिन्ह नाही समजून 50 गुणिले 500 5 5 25 तर 1 2 3 0 दोन संख्येच्या आधी दशम चिन्ह दोन संख्येच्या आधी दशम चिन्ह. मग 1250 वजा 250 किती येणार आहे? 1000. आपलं मीन काय आलं? 1000. अरे 5 2 आहे ना. सॉरी एक आहे ना 1250 गुणिले U बार काय? मायनस
आधी पुरा कंसात मायनस 0.52 गुणिले जी काय अजून केलेलं आपण जी काय घेतलेलं 500 भागिले 500 ते गुणिले 500 1250 वजा दशांश चिन्ह नाही समजलं तर 0.52 गुणिले 200 काढून ठेवले 5 2 10 0 हाताला एक 5 25 आणि 26 दोन संख्येच्या आधी दशांश चिन्ह दोन संख्येच्या आधी दशांश चिन्ह किती येणार 260 1250 वजा 260 शून्य इथे काय येणार आहे 9 इथं 12तून 3 गेले किती राहणार आहे 9 इथं किती येणार आपण 990 किती येणार 990 अप्रॉक्सिमेटली जर आपण उत्तर घेतलं तर किती येणार आहे 990 जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर ते होणार यूच्या व्हॅल्यूमध्ये जर तुम्ही अजून मोठी संख्या घेतली तर तुम्हाला काय होणार जे त्याचा आन्सर येणार ते 990च्या आसपास येणार आहे प्लस 2 किंवा प्लस 3 मायनस 3 मध्ये येणार आपला आन्सर काय येणार आहे जवळजवळ 990 आणि हे काय काढलं आपण रुपीज मध्ये हे काय येणार आहे रुपीज ओके इथं आपण आन्सर लिहिणार लाईन मध्ये काय लिहिणार आहे आन्सर इथं फाइंड द मीन ऑफ द फंड्स बाय स्टेबिलायझेशन मेथड म्हणजे काय इथे लिहिणार द टोटल फंड्स collected by the total the mean funds collected by the company employees कि workers आहे आपल्याकडे is 990 रुपये ओके अशा प्रकारे आपलं उत्तर येऊन जाईल ठीक आहे आपण या प्रकारे तिन्ही मेथड बघितलं त्यावर आपल्याला अजून पुढं 3 गणिते तुमच्या लक्षात आलंच असेल नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल काय आपल्याला डायरेक्ट मेथडचे काय सांगितले अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर 50 जणांना दूध विकलेलं आहे द टेबल बिलो gives the number of customers and milk they purchase find the mean milk sold by the direct method म्हणजे किती लिटर मध्ये 1 ते 2 लिटर इथे काय लिहिणार आपण इथे लिहिणार आपण पहिल्यांदा मिल्क सोल्ड लिहिणार आपण लिटर मध्ये ओके किती 1 ते 2 लिटर त्यानंतर 2 ते 3 लिटर 3 ते 4 4 ते 5 आणि 5 ते 6 बरोबर 1 लिटर मध्ये येणार प्रत्येकी किती पहिलं 17 याचा क्लास मार्क म्हणजे 1 आणि 2 काय ना 2 आणि 1 3 3चं निम्म काय येणार आहे 1.5 हे बघा तर कंटिन्युअस क्लास आहे 2 3 2 3 याच्यामध्ये 2 आणि 3 याच्यामधलं 2.5 याच्यामधलं 3.5 याच्यामधलं 4.5 याच्यामधलं 5.5 मिनिट आलेला आपला क्लास मार्क लोअर लिमिट अधिक अप्पर लिमिट भागिले 2 2 अधिक 1 भागिले 2 3 भागिले 2 दीड असतं फ्रिक्वेन्सी 17 13 याचं 13 10 त्यानंतर 7 आणि 3 ओके मग 17 पाचशे 85 5 आजचा आला 8 17 1 17 17 ना 25 एक संख्येच्या आले दशांश 25.5 मीटर नंतर 25 गुणिले 13 पाचशे 65 5 आजचा आला 13 दुने 26 आणि 6 32 त्यानंतर 35 गुणिले 10 त्यानंतर 350 एका संख्येच्या दशांश त्यानंतर 7 5 35 चाला 3 728 28 31 त्यानंतर 3 5 15 दशांश हात चाला 1 3 15 आणि 16 ओके
मग यांची बेरीज पुन्हा सेम प्रकारे हे सगळ्यांची बेरीज आणि गुणाकार केला भागाकार केला. भागाकार करून डायरेक्ट उत्तर येतं. काय 5 5 10 5 5 10 10 20 शून्य दशांश दशांश हातचा 2. बेरीज कशी येणार 5 5 10 2 आणि 1 3 3 आणि 2 5 6 5 11 11 आणि 10 21 3 3 2 6 3 3 9 3 4 12 12 आणि 2 14 141 लिटर. टोटल किती आलं 141 लिटर. इथं मीन काढायचं. मग मीन आपण लिहिणार मीन x बार इज इक्वल टू मीन म्हणजे सरासरी असतो. सरासरी बरोबर आहे समेशन ऑफ fi xi भागिले समेशन ऑफ fi समेशन ऑफ fi. यांची एकूण बेरीज किती येते 141 भागिले याची समेशन ऑफ किती येते 7 आणि 3 10 7 आणि 3 10 10 10 20 शून्य हातचाला 2 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 हे झाले 50. इथे किती 50 कस्टमर म्हणजे एक बरोबर लिहिले भागिले 50. मग याचं काय करू आपण गुणिले 2 करू. भाग लावण्यापेक्षा इझी पडेल. 50 दुणे 100 बे एक बे बे चौक 8 बे एक बे छेदात 2 शून्य 2 संख्येच्या आणि दशांश 2.82 लिटर. ठीक आहे. मीन किती आला आपलं 2.82 लिटर. इथं आन्सर लिहू आपण. इथं काय सांगितलं आपल्याला फाइंड द मीन मिल्क सोल्ड बाय ओके मिल्क आपण लिहू द मीन मिल्क सोल्ड बाय कुणी विकलेले सोल्ड बाय मिल्क सेंटर इज किती 2.82 लिटर. ओके ठीक. ते दुधाचं जे सेंटर आहे डेअरी दूध डेअरी वगैरे त्यात ते ऍव्हरेजली प्रत्येकाला 2.82 लिटर दूध विकलेलं आहे. ओके. पुढचा क्वेश्चन A frequency distribution table for the production of oranges of some farm owners is given below. Find the production of oranges by assuming the mean method. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा प्रोडक्शन 1000 रुपीज. इथं काय लिहिणार हे सगळे हजारात आहे. इथं आपण लिहिणार प्रोडक्शन ओके. किती येणार 25 ते 30 इथून आपण 25 ते 30 30 ते 35 35 ते 40 40 ते 45 आणि 45 ते 50. ओके. याच्यामध्ये क्लास मार्क पहिल्यांदा या दोघांच्या मध्ये 30 अधिक 25 या दोघांची बेरीज किती येते 55 55 चे निम्म. आपल्याकडे 55 असेल 55 चे निम्म आपण काय करणार 2 दुणे 4 त्यात राहिलं 1 2 7 14 27.5 काय येणार आहे 27.5. याच्यामध्ये काय येणार आहे 32 या दोघांची जरी बेरीज केली 32.5. त्यात एक पॅटर्न दिसून येतो 25 अधिक काय करायचं 2.5 मग प्रत्येकामध्ये 2.5 करायचं. मग 35 अधिक 2.5 काय येतं 37.5 त्यानंतर 42.5 त्यानंतर काय येतं 47.5. हे काय आलं आपला क्लास मार्क आला. त्यानंतर अज्युम यातलं अज्युम करायचं. अजून काय करणार आपण हे वाला अज्युम करणार का कारण हे मधून जर आपल्याकडं 4 किंवा 6 असतं तर आपण काय केलं असतं निम्म्याच्या पुढचं काहीतरी घेतलं असतं. इथून अज्युम काय केलं आपण 37.5 यातून वजा केलं. मी तर काय राहणार पहिले 0. यातला फरक कितीचा आहे 37 आणि किती 7 हे काय लिहिणार आपण 7 याच्यात नाही 37 5चा फरक आहे. 5चा फरक आहे. इथे कितीचा 10चा. इथं -5चा इथं -10चा. फ्रिक्वेन्सी आता फ्रिक्वेन्सी काय येणार आहे तर नंबर ऑफ फार्म ओनर्स इथे काय लिहिणार नंबर ऑफ
ओके. नंबर ऑफ फार्म ओनर्स किती? इथं फ्रिक्वेन्सी मध्ये 20, 25, 15, 10 आणि 10. ओके. मग यांचा गुणाकार फ्रिक्वेन्सी इंटू डेव्हिएशन. हे काय आलं आपलं डेव्हिएशन. याला काय म्हणतात डेव्हिएशन. यांचा आता गुणाकार करायचा. 20 10 आहे 200 मायनस 200. 25 पाचा 25 असे 125. 15 गुणिले 0 15. 10 पाचा 50. 10 10 100. ओके. अशा प्रकारे आपण लिहिले. 100 अधिक 50 किती येणार आहे 150. नंतर यांची बेरीज 325. 325 मधून 5तून 0 गेले 5, 2तून 5 जात नाही मला 12तून 5 गेले किती राहिले 7, 3तून 2 गेले 195. याची जी बेरीज येते किती येते -195. किती येते -195. आणि इकडे यांची बेरीज किती 10 10 20, नंतर 5 आणि 5 10, 0 8 चाले 40, 20 आणि 20, 10 10 20 आणि 20 40 आणि 40 80. टोटल किती आलं आपलं 80. ओके. मग इथं आपण काय करणार होता मीन काढणार. जसं पुढे गेलो तसं सेम प्रकारे मागायचं. इथं आपण पहिल्यांदा काय करायचं गुणाकार केला. मग पहिल्यांदा यांच्या बेरजेचा भागाकार. मग इथं काय लिहिलं आपण डी लिहिला. इथं आपण लिहिणार डी बार. डी बार इज इक्वल टू सिग्मा समेशन ऑफ एफ आय डी आय भागिले समेशन ऑफ एफ आय किंवा एन लिहिलं तरी चालतं. ओके. इथं भागिले एन लिहिलं तरी चालतं. हे किती येणार -175 भागिले 80. ओके. मग सर्वात पर्यंत 8 ने भाग लावायचा. कसा येणार 175 भागिले 8. 8 10 80. 8 दुने 16 राहिले 1 1 वर 5 15. 8 1 8 राहिले किती 7. 7 वर 0 दशांश 8 8 64 राहिले किती 6. 6 वर 0 8 7 56 राहिले 4. 8 पंचे 40. हे किती आलं 21.875 भागिले 10. छेदामध्ये 1 0 म्हणजे काय येणार आहे 1 संख्येच्या 2 पॉइंट काय येणार आहे 1875. हे काय आलं आपलं डी बार. ओके. तुम्हाला भाग लावता आला पाहिजे उभा भागाकार तोंडी भागाकार आला पाहिजे. डी बार किती आला आपल्याला 2.1875. मग इथं आपण काय केलं इथं -1 केला इथं +1 करायचं. +1 आणि डेव्हिएशन. इथं आपण काय लिहिलं इथं मायनस आपण टाकले मायनस येणार. मग इथं आपण लिहिणार मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार. ए किती आला आपलं ए किती मानलं आपण अजून केला 37.5 अधिक डी म्हणजे -2.1875. 37.5 याची वजाबाकी काय ते 5 1 2 3 2.1875 वजाबाकी 10तून 5 गेले 5, 10तून 8 गेले राहिले 2, 10तून 9 गेला 1, 5तून 2 गेले 3, 7तून 2 गेले 5, 35 35.3125 35.3125. आपलं उत्तर किती आलं 35.3125. ओके. हे काय येणार आहे आपण आपले जे उत्तर आले 35.3125 पण हे काय आपलं पर 1000 रुपीज. हे काय 1000 रुपीज म्हणजे हे 25 ते 30,000. मग इथं काय लिहिणार आपण मीन इज इक्वल टू इथं फक्त 1000 लिहिणार रुपीज. इथं एक्स बार इज इक्वल टू 35.3125 गुणिले 1000. यांचा गुणाकार काय आहे 3 0 मग 3 बरं सरको 35 31 2.5 रुपीज एक्स बार. किती आला तर 35,312. 312 की 310 असं काय आलं तरी चालेल. बुक मध्ये 310 दिलेलं आहे आपलं 312 उत्तर बरोबर आहे. तिथे जवळजवळ 35,302 ₹2.5 फरक आहे. त्यामुळे एवढं थोडीशी मार्जिन ऑफ एरर चालून जाते. आपलं उत्तर काय आलं
35,312 रुपये. ओके, इथे घेऊ आपण आन्सर. द मीन प्रोडक्शन, द मीन ऑरेंज production of farmers is 35,312.5 रुपये. ओके, अशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला स्टेप डिव्हिजन मेथडचा. काय द फॉलोइंग टेबल गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ वीकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स. म्हणजे काय, आठवड्याचा पगार. वीकली वेजेस म्हणजे काय, आठवड्याचा पगार हा दिलेला आहे. किती, 150 वर्कर्स, 150 वर्कर्सचा. फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस बाय स्टेप डिव्हिजन मेथड. म्हणजे सगळ्यांचा सरासरी पगार किती आहे, सगळ्यांना ऍव्हरेजली प्रत्येकाला किती पगार भेटतो ते आपल्याला काढायचं. मी तर सर्वात पहिल्यांदा क्लास काय येणार आहे, वीकली वेजेस. काय लिहिणार आपण, वीकली. कशात ते आहे, रुपीज मध्ये. किती, 1000 ते 2000, 2000 ते 3000, 3000 ते 4000, 4000 ते 5000, 2000 ते 3000, 3000 ते 4000, 4000 ते 5000. ओके, मग पुढे काय सांगितलं आपल्याला क्लास मग 1000 ते 2000 या दोघांचे मधलं काय असते, 1500. या दोघांचे मधलं 2500, या दोघांचे मधलं 3500, या दोघांचे मधलं 4500. मायनस हे अज्युम काय करणार, निम्म्याच्या खालचं अज्युम केलं. वजाबाकी काय येणार इथं, 0. यातला फरक कितीचा आहे, 1000चा. यातला फरक कितीचा आहे, -1000. ठीक आहे, यातला काय येणार, -2000. ओके, या सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या, सगळ्यांचा मसावी काय येतो, सगळ्यांना भाग जाईल अशी लहानातल्या अशी मोठ्यातली मोठी संख्या काय येणार आहे, 1000. मग आपण इथं काय लिहिणार, DI भागिले 1000. इथे जी काय मानलंय आपण, 1000. इथं -2 राहणार, इथं -1, इथं 0 आणि इथं 1. ओके, अशा प्रकारे येणार आपलं. फ्रिक्वेन्सी काय येणार आहे, काय मानले ते फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर्स. इथे लिहिणार आपण नंबर ऑफ वर्कर्स. ओके, मग इथं नंबर ऑफ वर्कर्स फ्रिक्वेन्सी डायरेक्ट लिहायची, 25, 45, 50 आणि 30. ओके, यांचं काय करायचं आता, गुणाकार करायचा. शेवटचा याच्यामध्ये शेवटची जो फायनल कॉलम असतो त्यामध्ये अगोदरच्या 2 कॉलमचा गुणाकार असतो. म्हणजे FI इंटू UI. या दोघांचं गुणाकार 25 ने 50, -50, 45 के 45, 0, 30 के 30. 50 मधून 30 गेले, राहिले 20, 45 20, 65, -65. या सगळ्यांची बेरीज 5 आणि 5 10 0. आज चाललंय काय, 4 आणि 2 6, 6 6 12, 13 15. किती आलं, 150. टोटल किती झालं, 150. आणि इथं पण आपल्याला काय दिलंय, 150 वर्कर्स. आपलं बेरीज पण बरोबर आहे, किती आलं, 150. मग इथं आपल्याला आपण काय घेतलं, इथं जसं पुढे आलं तसं सेम प्रकारे मागं जायचं. इथं काय केलं, लास्ट दोघांचा गुणाकार केला, त्यांच्या बेरजेचा भागाकार करायचा. इथं काय लिहिलं, UI. इथं आपण लिहिताना काय लिहिलं, सर्वात पहिले U बार इज इक्वल टू सिग्मा FI UI भागिले समेशन ऑफ FI, किंवा N लिहिलं तरी चालतं, N. या दोघांचा भागाकार काय येणार, -65 भागिले 150. ओके, 5 ने भाग करायचं, 5 त्रिक 15 0, 5 1 5, 5 त्रिक 15, तेरी 5 65, -13/30. बरोबर, 13/30. 3 ने भागला, 3 × 30, 3 × 12. बरोबर, 3 × 12 राहिला 1, 1 व 0,
10 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 छेदामध्ये शून्य म्हणजे एक संख्येच्या आधी दशांश चिन्ह इथे काय नाही 0 पॉईंट मायनस 0.43 433 किंवा 43 घेतलं तरी चालेल म्हणजे इथं यू बार इज इक्वल टू किती आला मायनस 0.433 ओके मग यू बार आपण काढला आपल्याला आता काय पाहिजे याच्यामध्ये मीन काढायचं मीन इज इक्वल टू इथे लिहिणार आपण मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू ए इथं मायनस एक केलं नाही इथं प्लस एक करायचं ए प्लस काय लिहिणार आपण इथं यू बार बरोबर काय केलं भागिले जी ते गुणिले जी करायचं बरोबर डीआय काय असतं आपलं इथं आपण लिहिणार यू आय गुणिले जी ठीक आहे यू बार गुणिले जी ए किती अजून केलेला आपण 3500 अधिक यू बार किती आला मायनस 0.433 गुणिले जी काय अजून केलं आपण 1000 गुणिले 1000 केलं आपलं काय येणार आहे 3500 वजा 433 मग 3500 वजा 433 ठीक आहे 10 तून 3 गेले किती राहते 10 तून 3 गेले राहिले 7 10 तून 4 गेले राहिले किती 6 5 तून 5 गेले 0 3067 यायला आपलं मी ओके काय येणार हे डेली वेजेस येणारे रुपीज आन्सर त्याच्यामध्ये कसं जर तुम्हाला डाटा छान दिला असेल तर सगळ्यांची उत्तर सेम येणार जर डाटा थोडा खराब दिला असेल जसं की याच्यामध्ये भाग जात नाही व्यवस्थित पॉइंट मध्ये जातोय आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय केलं जातं इथं 433 पॉइंट काय घेतलं जातं 3 घेतलं जातं मग त्यामुळे इथं काय वजाबाकी करताना इथं काय येणार आहे इथं 6 येणार 6 येणार 30.66 अशा प्रकारे येऊ शकतो त्यामुळे काय नाही उत्तर आपलं जवळ आहे अप्रॉक्सिमेटली काय येणार आहे 30.3067 रुपये येणार मी इथं आपण लिहिणार द मीन वीकली वेजेस the mean weekly wages of company workers is इथे येणार 3067 रुपये 3067 रुपये येणार 3067 रुपये ओके अशा प्रकारे आपण पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे 6.1 तो कम्प्लीट केलेला आहे बस आजच्यासाठी बस एवढंच धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जर काही अडचणी असतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवा आणि जर व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटू आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद